नमस्कार. विवेक डिजिटल मीडियाच्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी सपना आचरेकर सर्वांचं स्वागत करते. 2023-24चा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा अर्थसंकल्प हे आणखी एक वैशिष्ट्य. अर्थसंकल्प म्हटला की आपल्यासमोर काही प्रश्न असतात. या अर्थसंकल्पात माझ्यासाठी काय आहे, उद्योजक म्हणून माझ्यासाठी काय आहे, किंवा शेतकरी म्हणून माझ्यासाठी काय आहे, महिला म्हणून यात माझा काय विचार झाला आहे, किंवा सामान्य नोकरदार म्हणून मला यातून काय मिळणार आहे, काय स्वस्त झालं आहे, काय महाग झालं आहे, असे काही प्रश्न आपल्यासमोर असतात. हे सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत CA आनंद देवधर. नमस्कार, मी आनंद देवधर, व्यवसायाची चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि गेली कित्येक वर्ष अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत आहे. माझे लेखही प्रसिद्ध झाले आहेत. आज निर्मला सीतारामन, देशाच्या अर्थमंत्री, यांनी संसदेत आर्थिक वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे आणि त्यामुळे आज या अर्थसंकल्पात नक्की काय वाढवून ठेवले आहे याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. एकूण पाहायला गेलं तर गेले काही वर्ष देश आर्थिक संकटातून जात आहे. पहिल्यांदा कोरोना महामारीचा सामना सगळ्यांना करावा लागला होता. लॉकडाऊन होता, त्यामुळे देशाची आर्थिक वाढ खुंटली होती. कुठे याच्यात सुधारणा होत आहे असे वाटते. तेवढ्यात एका वर्षापूर्वी साधारण रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले आणि संपूर्ण जागतिक मंदी डोकावू लागली. प्रत्येक राज्यात, प्रत्येक देशामध्ये त्याचा परिणाम जाणवू लागला. या पार्श्वभूमीवर नक्की अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल उद्योग क्षेत्राला तसेच मध्यमवर्गीयाला सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. एकूण पाहिले तर हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे. अर्थमंत्र्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो याच्यात, की कोणताही अर्थसंकल्प ज्यावेळी सादर होतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते. इन्कम टॅक्स सोडून द्या, इन्कम टॅक्समध्ये सामान्य जनतेला इंटरेस्ट असतो, पण या विषयातले ते तज्ज्ञ असतात किंवा आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ जे असतात, जे आपल्या देशाचं रेटिंग करतात, त्यांना एक फिगर महत्त्वाची असते, ती म्हणजे फिस्कल डेफिसिट. वित्तीय तूट किती टक्के आहे, GDPच्या किती टक्के आहे, यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो आणि त्यावरून ते आपल्या देशाचं रेटिंग ठरवत असतात. ही वित्तीय तूट गेल्या अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला त्यावेळी 6.4%, 6.4% असेल असा अंदाज व्यक्त केला होता. आणि आज सांगायला अत्यंत आनंद होतो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यश मिळवले आहे. वित्तीय तूट 6.4% एवढीच राहिलेली आहे. ही खरोखर कौतुकास्पद कामगिरी आहे. आणि याहून पुढे एक उत्साहवर्धक बातमी अशी आहे की येणाऱ्या आर्थिक वर्षात ही वित्तीय तूट 5.9% एवढे राहील आणि 2025 पर्यंत ती 4.5% खाली येईल असा त्यांचा अंदाज आहे आणि हे देशासाठी खूपच उत्साहवर्धक आहे. आता एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे की हे शक्य का झाले. शक्य एवढ्यासाठी झाले कारण कर संकलनात खूप वाढ झाली. दर महिन्याला GSTच्या फिगर आपल्याकडे येतात, त्या जवळपास आता 1,45,000 कोटी येतात. इन्कम टॅक्समध्ये खूप भरघोस वाढ झाली आहे आणि त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 2-2.5 लाख कोटी रुपये जास्त कर संकलन झाले आहे. हा महत्त्वाचा भाग आहे कारण वित्तीय तूट आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकलो. आता इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा जोपर्यंत आपल्या देशात त्या दिल्या जात नाहीत तोपर्यंत विकास खुंटलेला राहतो. मोदी सरकारचे कौतुक एवढ्यासाठीच आहे की कारण त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचे महत्त्व ओळखले आणि गेल्या प्रत्येक अर्थसंकल्पात दरवर्षी वाढीव पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तरतूद केली जाते. यावर्षी त्यांनी कमालच केली आहे. 10 लाख कोटी रुपयांची तरतूद इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी केलेली आहे आणि ही तूट GDPच्या 3.32% आहे. भारताच्या इतिहासात असं कधीही झालं नव्हतं आणि याचा सर्वदूर फायदा प्रत्येक राज्याला मिळणार आहे आणि देशातल्या प्रत्येक सेक्टरला मिळणार आहे. रेल्वे आणि रस्ते तसेच एअरपोर्ट्स, बंदरे हे 4 प्रमुख गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि आपल्याला माहीतच आहे, म्हणजे आपण पेपरमध्ये बातम्या वाचत असतो की हा हायवे झाला, तो ब्रिज झाला, इकडे मेट्रो सुरू झाली, इकडे जलवाहतूक सुरू झाली. हे सगळे विकासाचे आधारस्तंभ आहेत. दुसरं एक याच्यात महत्त्वाचं आहे की उद्योग क्षेत्रात SME सेक्टर जो आहे, लघु उद्योजक,
त्यांना जर आपण बॅकबोन येतो इकॉनॉमीचा, जसे मोठ्या इंडस्ट्रीज असतात ज्यांना लार्ज इंडस्ट्रीज म्हणतात आणि स्मॉल इंडस्ट्रीज म्हणतात, त्यांना दोघं मिळून देशाच्या विकासाला हातभार लावतात. स्मॉल सेक्टरसाठी त्यांनी 6,000 कोटींची वाढीव तरतूद केलेली आहे, क्रेडिट गॅरंटी त्यांची दिलेली आहे. यामुळे त्यांना निर्धोकपणे वित्तपुरवठा होईल आणि आपल्या व्यवसायावर त्यांना केंद्रित करून फायदा मिळवता येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ॲग्रिकल्चरल क्रेडिट 20 लाख कोटी रुपयांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता ॲग्रिकल्चर म्हणजे फक्त आपल्याला शेतीच वाटते, पण फक्त शेती नाही, याच्यात ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन येतं, दुग्ध व्यवसाय येतो आणि मासेमारीचा व्यवसाय येतो. या सर्व चारही व्यवसायांना व्यवस्थित वित्तपुरवठा होईल अशी सगळी प्रोव्हिजन सरकारने केलेली आहे. आणि यामुळे इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर ह्या दोन्ही गोष्टी जर एकदम वाढ देऊ लागल्या तर नक्कीच आपली भारताचा ग्रोथ रेट 7% जो 7% होईल, जो प्रोजेक्ट केलेला आहे तसा नक्की होईल. आणखी एक आता आपण काही बेनिफिट जे दिलेले आहेत त्याकडे बोलूया. महिलांसाठी त्यांनी एक सर्टिफिकेट योजना काढलेली आहे 2 वर्षासाठी. लहान स्तरातील महिलांना 7.5% 7.5% व्याजांनी एक सर्टिफिकेट घेता येईल, ज्याची मुदत 2 वर्षे आहे. त्याचा त्यांना आर्थिक फायदा होईल, कारण हल्ली बँकांमध्ये रेट 5-5.25% वरती मिळत नाहीत. हे 7.5% त्यांना मिळाले तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. दुसरं, सिनियर सिटीजन जे असतात, जे निवृत्त झालेले असतात, त्यांचं पगार थांबलेला असतो, त्यांचं जे काही आयुष्य असतं ते त्यांना त्या व्याजावरतीच असतं. काही वर्षांपूर्वी सिनियर सिटीजनसाठी 15 लाख रुपयांची मुदत असलेली 7.5% योजना आणली होती. आता जसजशी आर्थिक परिस्थिती बदलत जाते तसतसा तो आता टक्केवारी जरी खाली आली असली तरी त्याचं जे मर्यादा आहे ती आज 15 लाखावरून 30 लाखावरती आली. सगळे सिनियर सिटीजन याबद्दल खुश झाले असतील याची मला खात्री आहे. आता राहिला इन्कम टॅक्स. सगळ्या जनतेला अत्यंत लक्ष लागून असलेला विषय म्हणजे आयकर. मिनिमम स्लॅब किती जाणार किंवा नक्की आपल्याला किती फायदा मिळणार याची चिंता पडलेली असते सगळ्यांना. एक गोष्ट सांगतो की यात काहीही बदल स्लॅबमध्ये केलेला नाहीये. त्यांनी नवीन रिजाईम 2020च्या बजेटमध्ये त्यांनी आणला होता. नवीन पद्धतीने टॅक्स वर्किंग करण्याचा एक फॉर्म्युला त्यांनी दिला होता आणि करदात्यांना त्यांनी ऑप्शन दिला होता की तुम्ही नवीन पद्धतीने करा किंवा जुन्या पद्धतीने करा. जिथे तुम्हाला कमी कर पडेल ते तुम्ही स्वीकारा. अर्थात त्याला काही त्यांनी तरतुदी होत्या, अटी होत्या. त्या अटींसकट त्या अटी जर स्वीकारार्ह असतील तर तुम्ही ती पद्धत अवलंबू शकत असतात. यावर्षी त्यांनी काय केलं, जो रिबेट जो होता नवीन रिजाईममध्ये त्यांनी तो 7 लाखापर्यंतच्या इन्कमला रिबेट त्यांनी दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या रकमेवरती टॅक्स लावतो ती रक्कम जर 7 लाख असेल किंवा खाली असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. जो काही कर तुमच्यावर लागेल तो रिबेट म्हणून पुन्हा वजा होईल. त्यामुळे तुमच्या खिशातून एक नवा पैसाही इन्कम टॅक्स घेतला जाणार नाही. त्यांनी दुसरं नवीन पद्धतीमध्ये त्यांनी स्लॅबमध्ये चेंजेस केलेले आहेत. त्या अशा पद्धतीने चेंजेस केलेले आहेत की 15 लाखापर्यंतचं जर इन्कम असेल तर करदात्याला 45,000 रुपयांचा फायदा होईल. 3 लाखापर्यंत पहिली स्लॅब, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 आणि 12 ते 15 अशा 5 स्लॅब त्यांनी केलेले आहेत. आणि रेट सुद्धा 5%, 10%, 15%, 20% असे त्यांनी ठेवलेले आहेत. याचा एकूण फायदा लोक घेतील. याच्यामध्ये पूर्वीच्या पद्धतीमध्ये गेल्या वर्षीपर्यंत सॅलरी आणि पेन्शनधारकांना स्टँडर्ड डिडक्शन दिलं जात नव्हतं, पण या वर्षीपासून दिलं गेलंय असं मी ऐकलं आहे. फाईन प्रिंट वाचल्यानंतरच याच्याबद्दल मला जास्त बोलता येईल. आता या सगळ्या बजेटचा एकूण परिणाम काय होईल? सर्व क्षेत्रातील लोकांना समाधान मिळवून देणारं हे बजेट आहे. इंडस्ट्री असेल, स्मॉल सेक्टर असेल, विद्यार्थी असतील, मध्यमवर्गीय असेल, शेतकरी असतील. आणखी एक तुम्हाला एक सांगायचं राहिलं, विश्वकर्मा हे नाव त्यांनी हातावर पोट असलेल्या गरीब लोकांना नाव दिलेलं आहे. लोहार असो, सुतार असो, चांभार असो, हे सगळे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा मदतीची जरूर असते. त्यांच्यासाठी त्यांनी भरघोस तरतूद केली आहे. समाजातलं एकही क्षेत्र निर्मला सीतारामन यांनी सोडलेलं नाही. त्यामुळे हे बजेट जे आहे हे अतिशय चांगलं आहे. आता शेअर बाजारावरती याचा काय परिणाम होईल असं अनेक लोक विचारतात. शेअर बाजार त्याच्या पद्धतीने चालतो. बजेटचा परिणाम काय होईल त्याचा
एका दिवसात आपल्याला काही सांगता येत नाही. या सगळ्या बजेटच्या तरतुदींचा विचार करून नक्की कोणत्या इंडस्ट्रीला किती फायदा होणार आहे हा सगळा विचार करून मग त्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे पहिल्या दिवशीच समजा वर गेलं किंवा खाली गेलं तर त्याच्यावरून आपल्याला काही फारसं त्याच्यात अनुमान काढणं चुकीचं आहे. निर्मला सीतारामन यांचं जे हे बजेट आहे हे इंडस्ट्रीनी चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलं आहे. माझा असा समज आहे की निर्मला सीतारामनना अर्थशास्त्र काही कळत नाही अशा पद्धतीने लोक टीका करतात. पण गेल्या 3-4 वर्षांचं बजेट जर तुम्ही बघितलं आणि तुम्ही इंडस्ट्रीतले जे कॅप्टन्स असतात म्हणजे अर्थतज्ञ असतात, त्याच्यानंतर मोठमोठ्या इंडस्ट्रीचे CEO असतात, CFO असतात, त्यांनी दिलेलं जर रेटिंग बघितलं तर ते नेहमी 6%, 7 म्हणजे ऑन अ स्केल ऑफ 10 इट इज 6, 7 और 8 अँड ऑनवर्ड्स. कोणीही या बजेटला वाईट असं म्हणत नाही. त्यामुळे मोदी यांनी सीतारामन यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे ती त्या यशस्वीपणे पार पाडताना दिसत आहेत. आणि अजून महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की इन्कम टॅक्सचं जे पुढच्या वर्षीची त्यांचं टार्गेट आहे ते अचीव करण्यामध्ये खूप सुलभता यावी म्हणून त्यांनी एका वेगळ्या प्रकारची इन्कम टॅक्स रिटर्न त्यांनी नवीन आणलेलं आहे. आणि ते कसं असेल ते आता आपल्याला कळेल. लोकांना त्याचा त्रास होऊ नये, स्क्रुटिनी कमी व्हावी यासाठी पण त्यांनी पावलं उचललेली आहेत. युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदी आहे आणि ती मंदी आपल्या देशात येईल आणि अर्थव्यवस्था गिळून टाकेल असं काही लोक म्हणतात. या मंदीपासून देशाला वाचवण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे आत्मनिर्भर होणे. आपल्या देशाला एक्सपोर्ट कमी होतील, निर्यात कमी होईल असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी आपल्या देशातच जर आपला माल विकला गेला तर मग निर्यात समजा कमी झाली दुर्दैवाने तरी त्याचा फार फटका पडणार नाही. अशा पद्धतीने सरकारने गुंतवणूक करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग हब आपल्या देशात परदेशी कंपन्या येऊन इथे त्यांच्या वस्तू मॅन्युफॅक्चर करतील, उत्पादन करतील अशा पद्धतीने त्यांना सवलती देण्यात येत आहेत. आणि याचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे. आणि जागतिक आर्थिक संकटांमध्ये आपला देश तगून राहील. आणि आत्ताच जे सगळे प्रेडिक्शन करतायत की या देशात आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने धावणारी आहे. आणि असे असताना हा वेग मेंटेन करण्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती पावलं उचलल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार आहेत. त्यांनी एक चांगलं बजेट दिलं म्हणून मी समाधानी आहे आणि मला खात्री आहे की बरेच जण या देशातले समाधानी असतील. धन्यवाद.